मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 134 कोटी रुपयांचा धानाचा बोनस हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता आपण माहिती घेत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली की आमच्या जिल्ह्यात अद्यापही वाटप झालेलं नाही। तुम्ही तर म्हणत आहात की वाटप होत आहे, परंतु मित्रांनो आपल्याकडे आलेल्या अपडेटनुसार 134 कोटी रुपयांचा धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर थोड्या थोड्याने का होईना किंवा टप्प्याटप्प्याने का होईना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे? आणि त्याचबरोबर आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याविषयी सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली। तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसुरेत्र स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे जवळपास बघायचं झालं तर चंद्रपूर जिल्हा। आता चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या किंवा आम्हाला अद्यापही धानाचा बोनस वितरित झाला नाही, तुम्ही तर म्हणाले की वाटप सुरू झाले वगैरे वगैरे। तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 134 कोटी रुपयांचा धानाचा बोनस हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 134 कोटी 2,54,636 रुपयांचं जे धानाची जी बोनसची रक्कम आहे ती आदिवासी विकास पणन महामंडळाकडे जमा करण्यात आलेली कधी 2 दिवसापूर्वी। तर मित्रांनो, कालपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित झालेला आहे। आता तुमच्या देखील खात्यावर धानाचा बोनस वितरित झालेला असेल, मग तो जिल्हा कोणता आहे? चंद्रपूर व्यतिरिक्त कोणताही जिल्हा असो, तुमच्या जर खात्यावर धानाचा बोनस वितरित झालेला असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो, इतर जे शेतकरी आहेत आता फेडरेशनकडे वगैरे नोंदणी केलेले शेतकरी, आता तुम्हाला सांगतो आदिवासी विकास पणन महामंडळाकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, आता स्टार्टिंगला सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा आदिवासी विकास पणन महामंडळाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरुवातीला वितरित झालेली रक्कम त्यानंतर फेडरेशनकडे नंतर वितरित झाली। आता या टप्प्यात सुद्धा सेम कंडिशन आहे। आदिवासी विकास पणन महामंडळाकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री त्याचबरोबर नोंदणी केलेली होती अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होत आहेत। आणि जे इतर शेतकरी आहेत ज्यांनी फेडरेशनकडे वगैरे मार्केटिंग फेडरेशन आपण ज्याला म्हणतो त्याच्याकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री त्याचबरोबर नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांना आता धानाच्या बोनससाठी जवळपास 15 ऑगस्टच्या पुढे हा धानाचा बोनस त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, अशी अपडेट आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कमेंटचे रिप्लाय देण्याचा होईल तेवढा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक सांगतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।